प्रवाशांच्या प्रवासाचा आणि सुरक्षेचा मुद्दा नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मुंबईत 4 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता। त्यामुळे लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कोणते उपाय करणं गरजेचं आहे, पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत गर्दीमुळे एकमेकांना घासून लोकलमधून पडल्यानं 4 प्रवाशांचा मृत्यू झाला। या भयावह अपघाताचा सगळ्यांनाच धक्का बसला। हे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी गर्दी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जात आहेत। कार्यालयांच्या वेळा बदलणं, लोकलला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणं, रेल्वे मार्ग आणि गाड्यांची संख्या वाढवणं, लोकलची स्पीड कमी करणं, डब्यातील बाकं वाढवून उभे राहण्याची क्षमता वाढवणं आणि सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून कार्यालयांचं विकेंद्रीकरण करणं या उपायांवर विचार सुरू करण्यात आलाय। मात्र यातील काही उपाय धोक्याचेही ठरू शकतात। लोकलचे दरवाजे बंद केल्यानं प्रवाशांना गुदमरण्याचा त्रास होऊ शकतो, तर लोकलची स्पीड कमी केल्यानं उशीर होण्याचा आणि इतर लोकल खोळंबण्याचा धोका आहे। एसीला जे दरवाजे लावले टोटल एसी असतं, या साध्या ट्रेनला दरवाजा लावून लोक गुदमरून मरून जाते, कारण इथं उभं राहायला श्वास घ्यायला त्रास नाही। माझं वैयक्तिक असं मत आहे, केंद्र शासनाला, रेल्वे मंत्र्याला तुम्ही डब्याची व्यवस्था वाढवा ना। 12 डबे तर 15 डबे करा, 15चे 18 डबे करा। प्रवाशांची संख्या कोणत्या माध्यमातून कमी करता येईल त्यावर एक नजर टाकूया। मुंबई लोकलमधून दररोज 80 लाख प्रवासी प्रवास करतात। यात 45 लाख मध्य रेल्वेचे प्रवासी आहेत। त्यात बँका, केंद्र आणि राज्य महापालिकेचे 18 लाख कर्मचारी आहेत। खाजगी कार्यालयातील प्रवासी संख्या 15 लाख, अन्य प्रवासी 12 लाख अशी संख्या आहे। खाजगी आस्थापनांच्या वेळेत बदल केल्यास 15 लाख प्रवासी विभागले जाऊ शकतात। कुणी दोष देत नाही की नाही तुम्ही असं नाही, पण मग ही सेफ्टी अशी सेफ्टी व्हायला पाहिजे प्रत्येक। आणि लोकांची गर्दी असली त्याच्यासाठी काहीतरी सोयी करायला पाहिजे, नाहीतर गर्दीनं होतच राहणार, कारण लोकांना गरज आहे रेल्वेची। लोकल प्रवाशांचा मोठा अपघात झाल्यानंतर गर्दी कमी करण्याच्या उपायांची चर्चा सुरू होते। मागील 2 दशकात हा अनुभव अनेकदा आला। विविध कार्यालयांनी वेळा बदलाव्या यासाठी मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाव्यवस्थापकांनी जुलै 2008 मध्ये पत्रव्यवहार केला। जानेवारी 2015 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी कार्यालयांच्या वेळा बदलणं, सुट्ट्यांचे नियोजन करणं या बाबतीत प्रवासी संघटनांसोबत चर्चा केली, पण कोणताही ठोस निर्णय झाला नाही। काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही कॉर्पोरेटच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या होत्या। आपण आता आपल्या शासकीय कार्यालयांना काही फ्लेक्झी टायमिंग दिलेलाच आहे, तो मागच्या काळातच दिलेला आहे। खासगी आस्थापनांमध्ये तो करणं जरा कठीण जात आहे, कारण त्यांचे प्रॉफिट्स आणि सगळ्या गोष्टींचा विचार ते अधिक करतात। पण याच्यामध्ये अजून काही करता येईल का, हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल। आणि दरम्यानच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून किती वाढवता येईल हा प्रयत्न आम्ही करू। लोकलनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे। मुंब्रा अपघातानंतर रेल्वे प्रशासनानं जे उपाय करण्याची तयारी सुरू केली आहे ते पाहून रोगापेक्षा इलाज भयंकर होणार नाही ना याची काळजी घेणं गरजेचं आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।